चर्चा सुरू झाली, आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे. विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे. बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगला मिळालेला आहे. आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत. नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल. बिलकुल नाही, कुठेही दुमत नाहीये. आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे. ही अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चॅनल चालवली. अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे. पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारीत आहेत. त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही, पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे. बाकीचा मिंदेगताबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही. त्यांनी सगळं चोरलेलं आहे. काय सांगाल म्हणजे ह्यांनी आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचनं दिली होती ती कधी पूर्ण करणार. आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती. कर्जमाफी पण आम्ही बोलत नाही, मुक्त बोलतो आम्ही, माफ गुन्हेगाराला करतो. पण हेच सरकार, भाजपचं सरकार आणि सोबत 2 जे गट आलेत ते आता थट्टा उडवतात शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची. धन्यवाद. परवा काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली. जे इंडिगोचं पूर्ण घोळ झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थत्त उडवण्यासाठी केली का, त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का, केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार ह्याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का, हा सगळा एक वेगळी गोष्ट झालीच. पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेननी आले. त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं. दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले. आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले. पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच. आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लीगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद ती खरं ग्राह्य पकडू शकत नाही. हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरतायत की इंडिगोनी फिरतायत, स्पाइस जेटनी फिरतायत, एसटी पकडून फिरतायत, गाडीनी तरी फिरतायत का. एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात. तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत. त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं. कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या. हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात. हा कुठचा वाटप नेमका होतोय. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर हे एअरलाईन मारत मोनोपोली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही. अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं. आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय ह्याच्यावर प्रश्न आहे. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची. तसं पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं.
ही त्यांची प्रवृत्ती आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।